आणि यानंतर सविस्तर बातमी देखील जाणून घेऊयात। मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये बोलत असताना आपण भाजप आणि पंतप्रधान मोदींचा भक्त आहोत असं म्हटलं होतं। यासोबतच मुंबईमध्ये कमळ उमलेल असं देखील त्यांनी म्हटलं होतं। यावरती आता राजकीय प्रतिक्रिया येताना दिसतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महेश कोठारे यांना खोचक असा टोला लगावला आणि टीका केली। प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत असं राऊत म्हणाले। तसंच तुम्ही असे काही बोललात तर तात्या विंचू तुम्हाला चावेल, रात्री येऊन तुमचा गळा दाबेल असंही त्यांनी गमतीने म्हटलंय। संजय राऊत यांच्या या टीकेवरती भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी टीका केली। महेश कोठारे मोदींचं समर्थन करतात आणि राऊतांना मिरच्या लागतात। तात्या विंचू तुमचा विलन आहे आणि आमचा हिरो महेश कोठारे आहे, फरक इतकाच आहे असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। मी जरा स्वतः भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। तर तसंच ह्यावेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच, पण तो एखादी दिवस सांगतात कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते, म्हणून सांगता येत नाही का एखाद्या ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असेल। नक्की मराठी आहेत ना ते, म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत। हा, तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलला तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल। या संदर्भात बोलूयात। स्वतः दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे आहेत आपल्यासोबत। महेशजी, काल तुम्ही एक विधान केलं आणि त्याच्यानंतर सध्या आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। बरोबर, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या प्रतिक्रियांवरती? हे माझं मत आहे आणि हे माझं प्रामाणिक आणि खरं मत आहे आणि मी माझं मत व्यक्त करू शकतो। मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। मी म्हटलं ते मी मनापासून म्हटलेलं आहे, तेव्हा इथे पॉलिटिक्स आणण्याचा काही प्रश्नच येत नाहीये। मी एक नागरिक म्हणून हे वक्तव्य केलेलं आहे आणि संजय राऊतनी जे म्हटलं त्यांचं मत आहे, त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, संपला विषय। त्यांनी असं म्हटलंय की अर्थातच तुम्हाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच, पण त्यांनी असंही म्हटलं की तुमचे सिनेमे फक्त काही भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत, तर प्रत्येकाने तुमचे सिनेमे पाहिलेत, तुमच्या सिनेमांवरती प्रेम करणारे असंख्य चाहते आहेत जे भाजपचे मतदार नाही आहेत। अच्छा, पण हरकत नाही ना, पण माझं मत मी व्यक्त केलेलं आहे आणि माझ्या मतावरती मी ठाम आहे, त्याच्यामध्ये निर्विवाद आहे माझं मत आणि संजय राऊतांचा पण मी खूप आदर करतो, पण माझं मत आहे। बरं, धन्यवाद महेशजी, तुम्ही बोललात यासाठी। तर काल महेश कोठारे यांनी भाजपच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये बोलत असताना आपण भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त आहोत असं म्हटलं होतं। अर्थातच या वक्तव्याच्या नंतर काही राजकीय प्रतिक्रिया उमटतायत। संजय राऊत यांनी देखील खोचक अशी टीका केलेली आहे। मात्र आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि मी माझ्या वक्तव्यावरती ठाम आहे असं उत्तर आता महेश कोठारेंनी दिलंय। पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। स्वाभिमानाने